नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामींची सेवा करत राहा. दिवाळी सुरू आहे, नरक चतुर्दशी आज आहे. तर नरक चतुर्दशीच्या दिवशी जी काही रांगोळी, दिवे वगैरे लावलेले आहेत, तर त्याचाच व्हिडिओ आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्याचबरोबर काही लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय आणि आपण दिवे लावताना काही चुका करतो. दिवे लावण्याचे पण काही नियम आहेत, तर त्या नियमाने आपण दिवे लावले पाहिजे. तर ते काय नियम आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काही खास उपाय आपण दिवाळी पूजनात जर केले तर नक्कीच आपल्याला धनप्राप्ती होते आणि कायमस्वरूपी लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. तर सर्वात आधी दिवे आपण कसे लावावे घरामध्ये, तर त्याचे नियम आपण बघूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण जे दिवे लावतो, तर ते दिवे लावत असताना आपण काय करतो, एक पंती पेटवतो आणि ती पंती दुसऱ्या दिव्याने प्रज्वलित करत असतो. तर एक पंती लावतो आपण आणि सर्व पंत्या त्याबरोबर आपण त्याने प्रज्वलित करत असतो. तर असं न करता आपण माचीसने प्रत्येक दिवा किंवा मेणबत्ती तुम्ही घ्या आणि प्रत्येक दिवा माचीसने किंवा मेणबत्तीने तुम्ही प्रज्वलित करा. दिव्याला दिवा लावून तुम्ही कधीही प्रज्वलित करू नका, त्याने खूप मोठा दोष लागतो. दिवाळीमध्ये पहिला दिवा देवघरात लावावा, तोही शुद्ध तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर अन्नपूर्णा मातेला दिवा अर्पण करावा, म्हणजेच आपल्या किचनमध्ये आपण तो दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर तुळशीजवळ आपण तो दिवा ठेवायचा आहे. अशा प्रकारे पहिला दिवा आपल्या देवघरात, त्यानंतर किचनमध्ये आणि त्यानंतर तुळशी मातेला. अशा प्रकारे आपल्याला पहिले हे 3 दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे आणि आपापल्या जागेवर ठेवून द्यायचे आहेत. त्यानंतर तिळाचा तेल किंवा मोहरीचं तेल वापरून तुम्ही बाकीचे दिवे लावू शकता. दिवे लावत असताना विषम संख्येमध्ये दिवे लावावे, जसे की 3, 5, 7, 9 अशा प्रकारे आपण विषम संख्येमध्ये दिवे लावायचे आहेत. सम संख्येमध्ये कधीही दिवे लावू नये. तर अशा प्रकारे जर आपण घरामध्ये दिवाळीच्या वेळी दिवे लावले तर नक्कीच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी असतात आणि त्वरित फलदायी ठरणारे असे असतात. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नक्की आपण कुठले ना कुठले तरी उपाय, म्हणजे जसे की तुम्हाला आर्थिक अडचणी असेल तर त्यावर तुम्ही काही उपाय करू शकता. व्यवसाय नोकरीमध्ये तुम्हाला अडचणी असेल तर त्यावर तुम्ही काही उपाय करू शकता. वाईट नजर आणि अडथळे दूर करण्यासाठी त्यावर देखील तुम्ही काही उपाय नक्की करू शकता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनप्राप्तीसाठी ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी धनप्राप्तीसाठी हा उपाय करून बघा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तांदळाच्या मूठभर भातामध्ये 5 नाणी आणि कापूर आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा जप करायचा आहे. 11 माळी नाही, 11 वेळा हा मंत्र फक्त आपल्याला जप करायचा आहे. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः. आणि त्यानंतर हे भात आपल्याला, आपण जिथे पैसे ठेवतो, जसे की आपलं जे वॉलेट असतं, पर्स असतं, त्यामध्ये आपल्याला हे पैसे ठेवायचे आहेत. याने पैसा आणि भाग्य हे दोन्ही वाढतं. त्यामुळे हा उपाय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी हा उपाय नक्की करून बघा. आता दुसरा उपाय आहे वाईट नजर आणि अडथळे दूर करण्यासाठी. मुख्य दारावर तुम्ही 1 लिंबू आणि 7 मिरच्या बांधा. 1 लिंबू आणि 7 मिरच्या जर तुम्ही दारावर बांधल्या तर याने नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही. नकारात्मक ऊर्जा जी आहे ती लिंबू आणि मिरची बघून बाहेरच्या बाहेरच निघून जाते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर घरात जर ताणतणाव आहे तो देखील या उपायाने नष्ट होतो. तर पुढचा उपाय आहे व्यवसाय आणि नोकरीसाठी. खूप प्रयत्न करताय पण नोकरी आणि व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, तर त्यांनी हा उपाय नक्की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करून बघा. हे सगळे उपाय आपल्याला फलप्राप्ती करून देणारे आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करायचं आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि ते नाणं लक्ष्मीपूजनाला आपल्याला ठेवायचं आहे. लक्ष्मीपूजनाला ठेवल्यानंतर उत्तर पूजा आपण दुसऱ्या दिवशी करतो, तर तेव्हा ते 1 रुपयाचं नाणं आपल्याला तिथून उचलायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे. देवघरामध्ये ते नाणं पुढच्या शुक्रवारपर्यंत तिथंच ठेवायचं आहे आणि ज्या दिवशी पुढचा शुक्रवार येतो त्या दिवशी आपल्याला तो 1 रुपया किंवा 5 रुपये, 10 रुपये जो कुठला तुम्ही नाणं पूजेमध्ये ठेवलेला आहे तर ते नाणं तुम्हाला घ्यायचं आहे आणि दान करायचं आहे. आपल्या देवाच्या काही वस्तूसाठी किंवा इतर खर्चासाठी ते पैसे तुम्ही वापरू नका. पुढच्या शुक्रवारी ते रुपये म्हणजे ते नाणं तुम्हाला दान करायचं आहे. यामुळे तुम्हाला व्यवसायात नवीन संधी प्राप्त होतात आणि प्रगती तुमची होत राहते.
घराच्या चारही कोपऱ्यामध्ये मीठ ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते मीठ लोटून घराबाहेर काढा. तर हे काही उपाय आहे तर ते दिवाळीच्या दिवशी नक्की तुम्ही करा. तुम्हाला याचा भरपूर उपयोग होईल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.